काही माणसं चाली एवढ्या अवघड म्हणतात महाराज. म्हणजे सुरुवात कितीला आहे म्हणजे 2:45 आणि अंतरा 4.5 3:45 मात्र्यात सुरुवात आहे, अंतरा 4.5 मात्र्यात आहे. ऐकणाऱ्याचं पुरतं मात्रच असं सोपं म्हटलं पाहिजे, सगळ्याला म्हणता आलं पाहिजे असं म्हटलं पाहिजे. आम्ही बी अवघड आम्ही बी वसवलेलं आहे मला. काही इतक्या अवघड चाली म्हणतात आणि मागच्या माणसाला म्हणता नाही आलं का मग ते लोकांच्या लक्षात येते हे भावळटे. अरे तुका म्हणे जना सकळा सहित घेऊ अखंडित नित्य सुख. हे बघा या वारकरी संप्रदायाचं पुण्य असे, तुम्ही गाव बदलून दुसऱ्या गावात जा, तुम्हाला नवीन चाली ऐकायला भेटतात. तिसऱ्या गावात जा, तुम्ही कुठेही जा महाराज, आम्ही तर इतके फिरलोत ना, नवीन नवीन ठेवणी ऐकायला भेटतात महाराज. आणि म्हणून मग तिथल्या ठेवणी आपल्याला येतीलच असं कळणार, आपल्या ठेवणी त्यांना कळतीलच असं नाही. पण अशा वेळी काय करत जायचं, थोडं सरळ म्हणण्यावर जोर देत जायचा. सरळ मंदिरात गाथा भजन होतं, कारभारी थकले होते, पुढं बसले होते आणि मग माऊलीचा अभंग म्हणत असतात. आणि मग कारभाऱ्याने एका ते महाराज माझ्या डोळ्यापुढे येतोय हा प्रसंग, कारण मी टाळ घेऊन होतो गाथा भजनाला. माऊलीच्या मंदिरात भजन होतं, संस्थांचं काहीतरी सप्ताह होतं, एक अधिक मासाच्या सप्त्यात कारभारी बसली होती पुढं. मग ते एक महाराज होते, त्या महाराजाला म्हणले म्हणा अभंग. ते महाराज अभंग म्हणले, रामकृष्ण नामे ही चाल ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. कारभारीने हात केला, हो 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 हो. असे 2-2 कडवे ध्यानात का वारायचे. तुम्ही चाला अशी म्हणा की एक कडवी म्हणा, असं पहिलं एक कडवं म्हणा म्हणजे मागच्याला एक म्हणू द्या आणि मग दुसऱ्यांदा उत्तरार्ध म्हणा, मग मागच्याला म्हणू द्या. असं तुम्ही 2-2 सगळंच घेतलं मग नाही ना मानता याचं महाराज. पण त्या महाराजांनी तीच चाल म्हटली, कारभाऱ्यांचं ऐकलं नाही. आता ते बुवा टेलर काम करीत आहे, कीर्तनच नाही माशा हानी ते महाराज. रामनवमीला मला म्हणला कुठं सप्त्याला नेता का, म्हणलं सप्ताह तर नाही पण तुला एखाद्या बागवानाकडे नेऊन घालतो म्हणलं, तिथं आपल्या अंडी विक असं. कारण हा प्रसंग मी पाहिला होता डोळ्याने. त्या महाराजाचं नाव सांगत नाही, कीर्तन झाल्यावर माझी गाठ घ्यावी तुम्हाला नाव सांगतो मला. त्या महाराज त्यातली बरीच जर माणसं ओळखतात, काही काम करत नाही महाराज. संपला माझा विषय.